येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत खंडोबाच्या मंदिरावर फेकला जाणारा भंडारा आता कायद्याच्या चौकटीत आलाय। 12 खंडांचा अधिपती असणाऱ्या खंडोबाच्या मंदिरात केमिकलयुक्त भंडारा विकून दुकानदार थेट खंडोबालाच फसवत होते। यामुळे जेजुरी गडावर काही दिवसांपूर्वी भंडारा उधळताना आग लागल्याची गंभीर घटना घडली होती। या मुद्द्यावरून राज्यात मोठी खळबळ माजलेली। प्रश्न भाविकांच्या आस्थेसोबतच आरोग्याचाही होता। त्यावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन विभागाने बैठक आयोजित केलेली। या बैठकीमध्ये भंडाऱ्याची शुद्धता राखणं ही आमची जबाबदारी आहे। भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हरद भंडारा मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं म्हणत नरहरी झिरवळ यांनी भंडारा हा देखील अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत आणला। यामुळे इथून पुढे भंडारा विकणाऱ्यांना आता अधिकृत अन्न परवाना घेणं अनिवार्य असेल। विना परवाना किंवा भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। सोबतच राज्य सरकारकडून या अनुषंगाने जेजुरी नगर परिषद आणि आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। भंडारा उधळताना काही नियम लागू केले जातील। सोबतच औषधी द्रव्य प्रशासनाकडून अचानक धाड टाकून भंडाऱ्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल। राज्य सरकारच्या निर्णयाचे खंडोबा भक्तांकडून स्वागत करण्यात आले असून केमिकल युक्त भंडारा विकणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत।